हाय नमस्कार। आज मी दाखवणार आहे रेसिपी मकाना भाजी। तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। हे मकाने आहे, हे मी पहिले गरम करून घेणार आहे क्रिस्पी येईपर्यंत। त्याला गरम करून घ्यायचे आहे। आणि हे शेंगदाणे आहे, मी 1 तास भिजू घातलेले आहे। यालाही थोडेसे हे भाजून घेणार आहे मी। क्रिस्पी येईपर्यंत छान थोडे गरम करून घ्यायचे आहे। आता आपले मकाने भाजून झालेले आहे आणि त्यानंतर मी हे शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे। 1 तास भाजलेले होते। कम से कम 100 ग्राम शेंगदाणे आहे। आता याला छान बारीक करून घ्यायचे आहे शेंगदाण्याला। आता या गंजामध्ये 2 चम्मच तेल टाकलेलं आहे मी। आता तेल थोडं गरम होऊ द्यायचं 1 मिनिट। आता आपलं तेल गरम झालेलं आहे। अर्धा चम्मच मी राई टाकत आहे, अर्धा चम्मच थोडं जिरं टाकत आहे। हे 2 कांदे आहे, मी कापून घेतलेले आहे बारीक, हे पण यामध्ये टाकायचे आहे। याला छान ब्राऊन होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। आता आपला हा कांदा झालेला आहे। यामध्ये मी अद्रक लसूणचा पेस्ट टाकत आहे। याला 1 मिनिटापर्यंत होऊ द्यायचं आहे। आणि ह्या 3 टमाटाचा पेस्ट आहे, हा पण यामध्ये टाकायचा आहे। याला छान होऊ द्यायचं 2 मिनिट। हा शेंगदाण्याचा पेस्ट आहे, हा पण यामध्ये टाकायचा आहे। याला थोडं आणखीन 2 मिनिटं शिजू द्यायचं आहे। आता आपले हे शेंगदाणे वगैरे शिजलेले आहे, हा मसाला तयार झालेला आहे। आता यामध्ये टाकायचं 3 चम्मच मी लाल मिरची पावडर घेतलेला आहे, 1 चम्मच हळदी पावडर आहे, 1 चम्मच जिरा पावडर आहे, 1 चम्मच धनी पावडर आहे, 1 चम्मच मटन मसाला आहे, 1 चम्मच गरम मसाला आहे, स्वादानुसार मीठ आहे आणि ही कस्तुरी मेथी आहे। हे यामध्ये सगळे मसाले टाकून द्यायचे। यालाही छान आणखीन 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे। आता आपला हे शेंगदाणा मसाला वगैरे झालेला आहे। हे बघा, याला पाणी सुटलेलं आहे, थोडं पाणी टाकलेलं होतं मी। याची ग्रेव्ही तयार झालेली आहे। आता ही मकानी मी यामध्ये टाकत आहे। आता यामध्ये मखाने फक्त आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजून घ्यायचे आहे। आता हे बघा, आपली भाजी झालेली आहे। आता ही कस्तुरी मेथी आहे, थोडी वरून मी हाताने क्रश करून टाकणार आहे। आणि सांबार भाजी आपली तयार। मकाना भाजी आपली तयार झालेली आहे।
काना भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला अगर माझी भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आवडली की नाही आवडली ते कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.